हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तिळाच्या पोळ्या बनवायच्या कशा ते मी तुम्हाला दाखवणार आहे। बघा तिळाच्या पोळ्या किती छान बनले आहेत। चला तर बनवायला सुरुवात करूया। तिळाच्या पोळ्या बनवण्यासाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। थोडं पाणी करून थोडं पीठ टाकून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं। पीठ घट्टसर मळून घ्यायचं। पिठाला पाणी लावून घ्यायचं व अर्धा तास पाण्यामध्ये आपण असं ठेवून द्यायचं झाकून। मी 1 मोठी वाटी तीळ घेतले। तीळ आपण भाजून घेणार आहोत। तीळ मस्त खरपूस भाजून घ्यायचे, खमंग असे तीळ भाजून घ्यायचे व्यवस्थित। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याची बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत, कूट तयार करून घेणार आहोत। त्याच्यानंतर 1 वाटी साखर टाकायची, बारीक पेस्ट बनवून घ्यायची। तिळाच्या पोळ्या खायला खूप छान लागतात, एकदा नक्की बनवून बघा। तिळाच्या कोंदीवर थोडं पाणी शिंपडून घ्यायचं, एकजीव बनवून घ्यायचं त्याला। जास्त पाणी नाही टाकायचं, नाहीतर पातळ होईल। अर्ध्या तासानंतर आपण पिठाला तेलाचा हात लावून मस्तपैकी मळून घ्यायचं। बघा किती छान मऊ पीठ मळून झालेलं आहे। आपण त्याचे बारीक असे गोळ्या बनवून घेणार आहोत, लाट्या। त्याच्यानंतर आपण पोळी बनवायला घेऊ। लाटीची व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचा व त्याच्यामध्ये तिळाची कोंद केलेली आपण टाकायची। मस्त गोल बनवायची तिळाची कोंद आणि पिठामध्ये टाकायची। मस्त लाटी तयार करून घ्यायची। पीठ लावून पोळी लाटून घ्यायची। पोळी हळूवार लाटायची, फास्ट लाटली तर पोळी फाटते, म्हणून आपण हळूवार लाटून घ्यायची। बघा किती छान पोळी बनली आहे। आपल्याला फास्ट पाहुणे आले, आपल्याला पुरण बनवायला खूप टाइम लागतो, तर आपण ह्या तिळाच्या पोळ्या नक्की बनवून बघा, लवकर पण बनतात। तवा तापल्यानंतर त्याच्यावरती पोळी टाकून घ्यायची। तोपर्यंत मी दुसरी पोळी बनवून घेते। तिळाच्या पोळ्या दुधाबरोबर खूप छान लागतात। बघा किती छान पोळी बनली आहे। फुगली पण खूप छान आहे। तुम्हाला माझ्या पोळ्यांची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।